ती काय काय लिहिलंय बरंच ती पिशवी तिथंच आहे ना, इथलीच आहे म्हणजे त्याचीच आहे पिशवी. तिकडे एक टाकलंय जरा पपई आहे. ही पपई पॉप्युलर असते बरं का. काय होतं पपई नाव असणार आहे. लेडीजसाठी केले काय? हो, एवढं लिंबू चांगलं असतं तर खाल्लं तर असतं. काय प्रकार आहे सर एवढं? कसं असते, कुणाला तर भीती दाखवण्यासाठी असा प्रकार करायचा. असं करून जर ते खेळच आहेत ना सर. काय तर लिहिलंय बघा, सोन्याचे खेळ मारलेत की रे. सोनं असतं काही नसते आता सोनं इथे प्लेटा ठेवणार ते सोनी काय लिहिलंय बघा, आम्हाला वाचाय नाही. सर असं हे काय लिहिलंय उर्दू मध्ये ही मुस्लिम बुवानं कुठल्या तर करतो. मुस्लिम गोवा बागीचा हे म्हणजे उर्दू मधला आहे तर काय माने सर असं पीस नाही लागलं भीती घालण्यासाठी आणि असं कुणाचं कुणाचं काय वाईट होतं. एखादे कोणाचं वाईट करण्यासाठी डोळं नाक वाट सुद्धा काढले. एक मिनिट इथंच फोडूया कधी. फोडायचं घेतं तर इथंच फोडा. कचरा होईल असं ओ पुढे घ्यायचं. असू दे, नको खायला कट्ट्यावर जाऊ. काय झालं काय झालं त्याला काय काय पपई आहे काय? हा पपई आहे. पपई मध्ये काय आत घातले बघा. त्यात पण काय काय घातले बरं का. ते मनी बिनी काय सोनं तोळाभर आहे का बघा. काय खरे काय लिंबू हो का. सोय मारलेली पिना मारलेली बघा. सर तुम्ही जरा बोला, सांगा काय. हे जरा सगळ्यांनी इकडे जवळ या. त्या बऱ्याच त्या काटकी आहेत. हा. त्या काटक्या ते बाहुली आहे काय सर ही करण्यामागं काय उद्देश म्हणजे असू शकतो हे पण सांगा. तुम्ही करणीचं आणि करण्याची म्हणजे ह्याची बाहुली आहे काय? त्या काळामध्ये एक कुणावर तर करणी केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं वाईट होतं किंवा त्याचा मृत्यू होता असं काही लोकांचा गैरसमज असतो आणि त्यातून एकमेकाची जिरवाजिरवी करण्यासाठी किंवा एकमेकाच्या आयुष्यात काहीतरी घडतं असं दाखवण्यासाठी असा प्रकार केला जातो. खरं तर हा निखालस अंधश्रद्धा आहे. याला खरं तर नागरिकांनी अजिबात घाबरून जाता कामा नये. कारण असं जर कुणावर करणी करून जर कुणाचा मृत्यू होत असता, कुणाचं वाईट होत असतं तर आपण आपल्या शेजारचे राष्ट्र आपल्याला खूप त्रास द्यायला लागले. आपल्या एखादा आपण तसं करता आलं असतं. त्यामुळे अशा प्रकाराला खरं तर नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. असल्या लिंबू मिरचीनं काय होणार नाही, उलट लिंबूचा आपल्याला चांगला वापर करता येऊ शकतो. खाली होता नाही खाली होता कळलं. नाही नाही इथं खाली नाही खाली होता खाली. काय काय आहे बघा. हे उडी वापरलं कणकीची बाहुली आहे. भयंकर प्रकार आहे हा. अघोरी प्रकार आहे. अघोरी प्रकार बहानामतीचा प्रकार आहे. याचा काय परिणाम वाईट काय होत नाही. फोडू का? तेव्हा ही काय असतंय आता हा मटण दिसतंय. काळजाचे तुकडे आहेत ह्यात. टाका फोडा केलं ना काळीज आहे बघा. काळीज आहे काळीज आहे. कुठल्या जनावरांचा अंडे कुणाच हे खरं तर गावातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी ठराव करावा की असं जर कोण आढळलं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. भीतीदायक प्रकार ज्यांनी केला असेल. आता इथं डेप्युटी सरपंच आहेत. काका या इकडं. काय जेव्हा काय करणार तुम्ही सांगा.
याबद्दल आपण पोलिसात ग्रामपंचायतच्या वतीनं तक्रार करायला पाहिजे. एका आणि महिलेचं असे जर स्कार्फ आहे. एखाद्या महिलेचं कुणाचं वाईट व्हावं या हेतूने केलं, पण तसं कुणाचं वाईट होत नाही. आणि असं झालं असतं तर एकमेकाला आपण बंदुका आणि हे घेऊन बसायला काही गरज नसती. त्यामुळे ह्या अशा भीती बाळगू नका. बाहुली आहेत बघा, कलकेच्या बाहुली आहेत. 2, 3, 4, 5, 7 बाहुली आहेत. ही कसली फळं आहेत पहा. त्याच्या औषधी आहेत. ही झाडाला बांधलेलं काय ही झाड दाखवा. यात नाव असणार बा. नारळ बिरळ बांध, नारळ बांधलेलं आहे. आता मगाच कापडात ते नारळ बांधून ठेवलं. कापड लागतं आपल्याला निषेध करायला. त्या मुळे आहेत झाडाच्या. शिवाय ही लिंबू चांगला असला तर ठेवायचं आपण. ठीक आहे लोकांना माहित असणार हे प्रकार ते काय औषधी हे आहेत, लिंबू त्यांना आपण माहित असतं. खाऊया. कुठले ह्याचं फळ आहे ते कळतं बघ त्यांना. हे वडाच्या झाडाचे तुकडे आहेत. लिंबू चांगला असेल तर घ्या आपण लिंबू. हा, हे पण दाखवा. कवडे आहेत बघा. काय जबरदस्त आहे. हो हो कवड्या दाखवा. ही काय भानगड ते लिंबू त्या लिंबूत पिना मारलेली ते बघा. बिबा, हा बिबा बघा. अमृत बिबा, बांगड्या, भयंकर अघोरी प्रकार केलेला आहे. नागोबाई काय हा नागोबा केलाय. अरे ते हो दादा बघा या फक्त अहो नुसतं बघा बघा फक्त काय ना काय इकडे एवढे आहेत ए, लय काय काय प्रकार आहे. जिल्हा परिषद उभा किती लिंबू आहेत पहा. लय प्रकार काय काय एवढा प्रकार भयंकर पहिल्यांदाच आम्ही पाहतो. एक मिनिट. त्या फपईमध्ये नाग बीग सगळं करून असं खवलंय केलेले आहे. गाईचं शेण आहे. हा भयंकर अघोरी प्रकार याच्यापूर्वी कधीही महाराष्ट्रात पाहिला गेला नव्हता. एवढा हा भयंकर अघोरी प्रकार केला. पण यानं काही कुणाचं काय होणार नाही लक्षात घ्या. शेणाची मूर्ती पोरांनी टिकून द्यायला पाहिजे. बघितलं अंगाव काटा आलाय आमच्या अंगाव काटा आमच्या आला नाही नाही याला लिंबू आता मी खाईन. काय अडचण आहे. चांगले लिंबू घ्या गोळा करून आपल्याला खायला होईल लिंबू. सध्या काय मटण आणू याचे. तिथं आहे घे येत आहेत बघा. चांगले लिंबू घे. पिशवी त्या ह्याच्यात पण चांगले लिंबू. हा, हे नारळ पण घ्या. हे चांगले आहेत बघा. हा बाई. बघितलंच का कसं काळीच ही बघितलंच का कसं काळीच आहे बघा. ही बघितलंच का काळी जाई कसं काय जनावराचं काळीच काय तर आहे बघा. का माणसाचा आहे हो सर हे नारळाला बांधलं होतं झाडाला राहून बकऱ्याचं आहे ना. हा जाळूया का आता काय करणार माहिती हे पेटणार नाही पेटणार नाही. हे काय करायला माहितीये का हे करून टाकाय भरून टाकायचं. भरून टाकाय. हे माणुसकीला काळीहून फसणारी गोष्ट आहे. आणि हे असा अघोरी करणी भानामतीचा प्रकार हे महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे. ज्याने केलं आहे त्यांनी हे क्रूरपणे केलेलं आहे आणि हे न शोभणारं आहे. आणि महाराष्ट्राला कळलं पाहिजे की असल्या ह्या गोष्टी अघोरी विद्या ह्या खोट्या आहेत आणि ह्याचा काही उपयोग होत नाही. आणि हे भीती दाखवण्यासाठी आणि यानं कोणी नागरिकांनी घाबरू नये. पिना मारले ते गेले ते नागोबा केले ते नागोबा केला आहे. मला उपयोगाला येईल. 5-7 कणके बोला काहीतरी श्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त्यांनी आम्ही इथं धाडस करून इथं आलो. वास्तविक पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण राहत असताना असे प्रकार म्हणजे खरंच घृणास्पद आहे. म्हणजे स्मशानभूमीमध्ये असा प्रकार घडणं हे कशाची तरी प्रतिकृती म्हणून ते ज्यांनी कोणी बनवले त्यांनी विचार एक वेगळ्या अर्थानं केला आणि त्याला हे मोळे घुसवले आणि खास बनवून आणले. हे म्हणजे हे तयार केले म्हणजे कुणीतरी सांगून हे तयार केलं गेले आणि अशा पद्धतीची रचना करून ह्याला घुसवले. विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. अज्ञातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी आम्ही अशा अनेक ठिकाणी गोष्टी केल्यात. सेम अशाच पद्धतीचा प्रकार चिकोडेच्या स्मशानभूमीमध्ये झाला होता. गाव 2 दिवस दहशतीमध्ये होतं आणि ही दहशत दूर करण्याचा आम्ही जसा प्रयत्न केला तसा आज आम्ही कामेरीमध्ये आलो आहे. म्हणजे हे आता मी हातात घेतले काय आम्हाला होणारच नाही आहे हे आम्हाला माहिती आहे. पण लोक भीतीपोटी इथं येत नाही आहेत आणि हे दुर्दैवी आहे. हे लिंबूचा प्रकार घेऊन जाऊन आम्ही सरबत करू शकता. काही अडचण मुळात हे मांस पण दिसतंय. कामेरी गाव हे खरं तर क्रांतिकारकांचं गाव आहे. कामेरी गाव हे सत्यशोधक विचाराचं गाव होतं. पण अशा गावामध्ये असा अघोरी प्रकार कुणी तर करतंय ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे.
अशा अघोरी प्रकार कोणी करून जर काय कोणाचं वाईट होत असेल, असा भ्रम तयार करत असेल तर त्याला आपण विरोध केला पाहिजे. याबद्दल कामेरीच्या लोकप्रतिनिधींचा संपर्क साधून कामेरी गावातल्या लोकांचं आम्ही प्रबोधन करू. त्याचबरोबर असा जो अघोरी प्रकार आहे तो कुठल्या तर मांत्रिकानं सांगितला असावा, तर त्या मांत्रिकाचा शोध पण आपण घेऊया. मी गावातल्या लोकांना विनंती करेन की असा कोण मांत्रिक असेल तर आम्हाला त्याचं नाव कळवावं, त्याच्यावर आपण योग्य ती कारवाई करू. एक भीतीदायक आहे, लोकांना भीती दाखवायची. अहो मी सकाळी रानात 5:30 घालतो इथे माझ्या आहे हां तिथं आता मी आणि आमच्या मंडळी आलतो तरी इथून खाली आलो तरी सगळं बघले म्हणजे कधी पहिल्यांदा ते प्रकार आहे सोडा त्या बावल्या बिवल्या मी किती वेळा काढून टाकतो आणि आज अनेक चालतं असते पण एवढं मोठं नाही लय पहिल्यांदाच एवढं मोठं लय बिवलं सकाळी आम्ही बघितलं 5:30 रानात आम्हाला यायला लागतो आमच्या